सारी दाऊद इब्राहिम रडला होता, कारण त्याच्या समोर बंदूक धरून मन्या सुर्वे नडला होता. जालून देखील ताज, जालून देखील ताज सर अजमल कसाब रडला होता, कारण त्याची मान हातात धरून तुकाराम उंबळे नडला होता. ओढून सांगा जगाला, नडणारा फक्त हिंदू होता, नडणारा फक्त हिंदू होता, नडणारा फक्त हिंदू होता. ज्यांना ज्यांना समजलं असेल त्यांनी टाळ्या वाजवायचे, आणि ज्यांना ज्यांना नाही समजलं असेल जेव्हा समजेल तेव्हा टाळ्या वाजवत तरी हरकत नाही, परंतु टाळ्या मात्र झाल्या पाहिजे. अफाट ऐशा मैदानी, अफाट ऐशा मैदानी तू येशी वेलो वेली, डाव तुझा येताच जमवशील आपली खेली. काल करीब गोलंदाजी, काल करीब गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, तव झेल घेवाया जो तो फासे टाकी. मागे टपला एष्टी रक्षक तुझा उदलण्यास डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुलाच धाव. चतुर आणि सावध जो तो येथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. ओमकार मालाड विरुद्ध कांदारे किंग या संघामध्ये लग्ना सामना. धुमत चक्री चकमत जुगलबंदी आतिषबाजी उमरी तुमरी रसिकेच कलगीतुरा यादवी रणधुंदी रणधुमारी, याची देही याची डोला रंगलेला तो महासोला. एकाचा चेंडू आहे, एकाचा फली आहे. बॅट आणि बॉलच्या युद्धाला सुरुवात झालेली आहे. स्ट्रायकिंग याला नक्कीच आपण पाहतो. बॅटर ध्रुपद, नक्कीच बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. मतंग सारंग या खेळाडूची नक्कीच चर्चा आहे. ओमकार मालाड हा संघ नक्कीच दादा संघ म्हणून ओळखला जातो. वायकट्टा असेल, नक्कीच ट्रिपल एस आपण पाहिलं, सिद्धी पॅकरची टुर्नामेंट पाहिली. नक्कीच या संघाची मात्र नक्कीच दक्षिण मुंबई असेल, उत्तर मुंबई असेल, या खेळाडूंचा मात्र बोलबाला राहिलेला आहे. नक्कीच आपण कुडाला सुद्धा पाहणार आहोत. देवकरांना सुद्धा नक्की पाहतो. पहिलाच चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. राईटम राऊंड द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय मतंग सारंग. मॅन फॉर मालाड. ओहो, अक्रॉस चांगला फटका मारला होता. हाफ ट्रॅकला बॉल होता, फक्त दिशा दिली. आता मात्र स्ट्रायकिंग यायला नक्कीच आपण पाहतोय. धवल, नक्कीच धवलची सुद्धा चर्चा राहिलेली. ह्या खेळाडून सुद्धा नक्कीच चांगली छाप टाकलेली असा धवलला आपण पाहतोय. भरपूर वेळा आमने सामने खेळलेले खेळाडूला नक्कीच आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा मतंग सारंग, चांगला असा अनुभव ज्याच्याकडे आहे. भरपूर टुर्नामेंट ज्या बॉलरने गाजवलेले आहेत असा बॉलरला आपण नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा टाकला चेंडू, बॅकवर टाकला, चांगला चांगला कटवलाय. धन धन खनखन कर हवा के संग संग गटा के संग संग. पाच धावा आणि आलेल्याच धवलने मात्र सुरुवात केलेली आहे संघाचं आणि स्वतःचं सुद्धा खातं नक्कीच खोलताना आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॅटर पुन्हा एकदा मतंगला मात्र कटवले 4 धावेसाठी. पुन्हा एकदा मतंग सज्ज झालाय, चांगला अनुभव आहे, फिरकीचा जादूगार आहे. ओहो, काय एलिमिनेशन होतं चेंडूवर. आता मात्र बिंदी गेन. 3 चेंडू, धाव संघ झाले 5. वाडा कोणाचा माणूस, राडा कोणता संघ करतोय, लेग ब्रेक पाहतोय. चांगली गोलंदाजी ज्यासाठी तो प्रसिद्ध आहे. आता मात्र स्ट्रायकिंग याला हुकमाचा एक्का. द्रुपदला आपण नक्कीच पाहणार आहोत. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहे. धाव संघ झाले 6. धावा मात्र बनवाव्या लागतील, ना नावासाठी ना धावासाठी. आपल्याला मात्र खेळायचं आपल्या गावासाठी. सुबह की चाय और नॉन स्ट्राइक की राय लेते हुए पुन्हा एकदा मतंग राईट एम राउंड द विकेट. द्रुपदला पाहतोय, शफल झालाय. डांस द ग्राउंड, दांडी 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 गोल ना मुन्ना ना. गलती को माफी नहीं, गलती को माफी नहीं मुन्ना.
द्रुपद मात्र बाद होताना आपण पाहतोय. हुकमाचा एकच धावसंख्या बनवली, मोठी खेळी मात्र करू शकला नाही. मात्र नक्कीच चौवा बसल्यानंतर चांगलं असं कमबॅक केलेलं आहे मतंगने. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा यांच्यामध्ये तह झाला तेव्हा महाराजांना मात्र 23 किल्ले बहाल करावे लागले होते. 9 वर्षानंतर जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झालं तेव्हा मात्र 361 किल्ले स्वराज्यामध्ये आले. नवीन बॅटरला आपण नक्कीच पाहतोय स्ट्रायकिंग एंडला यश टोलानी. नक्कीच यश संपादन करावं लागेल. नावाप्रमाणे साजेशीची कामगिरी करावी लागणार आहे. फिल्डिंग मध्ये तब्दिली होते. पुन्हा एकदा मतंग सज्ज झालाय पॉइंट ट्रॅकवर. हो बॉल चेक केला गेला. नक्कीच 1-4 आपण फॉर्मॅट जर पाहिलं तर ह्या बॉलची नक्कीच चर्चा होते. फिल्डिंग मध्ये आपण नक्कीच तब्दिली पाहतोय. सुमेश केनीला सुद्धा आपण नक्कीच पाहतोय. या खेळाडू सुद्धा बोलबाला राहिलेला आहे. 1-4 फॉर्मॅट व्यवसाय गटामध्ये आपण पाहिला नक्कीच चर्चा होईल व्यवसाय गटातील खेळाडूंची. ओहो रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला नावची संधी आहे. काय घडलंय काय बिघडलंय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्या झाले 8 आणि रवींद्र जडेजा यांचा जर्सी क्रमांक सुद्धा 8 आहे. पुन्हा एकदा मतंग. हो दिशा दिलेली आहे. रनची संधी आहे. काय घडतंय काय बिघडतंय. धावसंख्या झाले 9. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. स्पीड अप करायचंय. फास्ट सामना थोडा खेळवायचा आहे. नक्कीच वाडा कोणाचा पण असो. राडा बघूया कोणता संघ करतोय. फास्ट सामना खेळवायचा आहे. मंगेश भाऊ कैते चलू पाहुनी शौर्य तुमचे. मंगेश भाऊ कैते चलू पाहुनी शौर्य तुमचे. सूर्यही नतमस्तक झाला. पाहुनी शौर्य तुमचे. सूर्यही नतमस्तक झाला. या दहिसरच्या विकासासाठी साहेब या दहिसरच्या विकासासाठी तुमचा जन्म झाला. तुमचा जन्म झाला. तुमचा जन्म झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 9 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. लोक म्हणतात काय दिले क्रिकेटने आपल्याला. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हे दिले क्रिकेटने आपल्याला. संपूर्ण विश्वामध्ये ज्याला मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो ना तो MS धोनी दिले क्रिकेटने आपल्याला. युवा पिढी ज्याच्यावर प्रेम करते ना तो विराट कोहली दिले क्रिकेटने आपल्याला. जाती धर्म पक्ष भेदाने विखुरलेले मन क्रिकेटच्या मैदानामध्ये येऊन एकत्र येऊन टाळ्या वाजवतात ना हे दिले क्रिकेटने आपल्याला. बॉल ट्रॅकवर आहे शैलेश. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं नक्कीच आपण पाहतोय. 40+. हो शफल झालाय.
आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळाल्या अवांतर. लाइन से बटके ना गुरु तो मिलेंगे फटके, लाइन से बटके तो मिलेंगे फटके. धावसंख्या झाला 10. 10 आकडा क्रिकेट मधला मॅजिक आकडा आहे. ज्याप्रमाणे 21 वर्ष 91 दिवस आपण नक्कीच मास्टर ब्लास्टर भारताचा सचिन रमेश तेंडुलकर यांना खेळताना पाहिलं. 18,426 धावा केल्या. सोमवारपासून रविवारपर्यंत किती धावा केल्या याची नक्कीच चर्चा होईल. धावसंख्या झाले 11. मंगेश भाऊ कैतेचेलू 11 तारखेला ज्याचं लग्न झालं, 11व्या महिन्यात ज्याला मुलगी झाली, 11 वर्षांनी 11 शतकं मारली, जो रोग देताय बंदूक की गोली उसका नाम विराट कोहली. धावसंख्या झाले 11. स्ट्रायकिंग एंडला बॅटरला नक्कीच आपण पाहतो यशला मात्र आता चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण का शादी का घोडा शादी किन दौड़ेगा नहीं तो दौड़ेगा कब, घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय शैलू. ओहो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. शैलूकडे क्षमता आहे. धावसंख्या होताना पाहतोय 12 धावा बनवावे लागतील. चांगली धावसंख्या तुम्हाला सेट करावी लागेल. तेवढाच ताकदीचा संघ आहे. नक्कीच आपण बॅटिंगला कुडाला पाहणार आहोत. नक्कीच चांगला भरणा असलेला संघ आपण पाहतोय. ओंकार मालाड या संघाची नक्कीच चर्चा होते. पुन्हा एकदा शैलू. ओहो, काय चेंडू टाकलाय. लेग ब्रेक पाहतोय. फलंदाजाने मात्र आत्महत्या केली आहे. नको घेऊ फाशी, जग राहील उपाशी. बर्बाद. कारण का आई लव्ह जन्म चीनमध्ये झालेला आहे. ना गॅरंटी ना वॉरंटी. चले तो चांद तक ना चले तो शाम तक असा स्ट्रोक आहे. नक्कीच स्ट्रायकिंग याला पाहतोय बॅटर यश तोलानेला पाहतोय. चांगला असा अनुभव आहे यशकडे. चांगली बॅटिंग करावी लागेल. संकट मोचक म्हणून कामगिरी करावी लागणार आहे. सेनापती नाही तर सरसेनापती. परंतु आता मात्र जाऊ पंचांकडे. दांडी 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 गुल, टांगा पलटी घोडा फरार. नक्कीच नवीन बॅटरला आपण पाहतोय अभिषेक मांडली. नक्कीच पाहतो लेफ्ट हँड बॅटर. मूर्ती लहानपण कीर्तिमान या संघाचा खेळाडू सुद्धा नक्कीच बोलबाला राहिलेला आहे. ओहो, पुश करण्याचा प्रयत्न. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटवर्क आवश्यक असतं. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 13 धावा. आणि शैलूने काय गोलंदाजी केलेली आहे. फक्त 4 धावा खर्च केले आहेत. जबरदस्त बॉलिंग नक्की शैलूकडून आपण पाहतोय. नवीन बॉलर आले बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. पराग शिंदेला पाहतोय. 40+ ला खेळताना आपण नक्कीच पाहिलं. नक्कीच वायकट्टा असेल. आणि क्षितिजची जी गेल्या आधी जी टुर्नामेंट झाली ते बेस्ट बॉलर म्हणून ज्या खेळाडूचा डंका राहिलेला असा बोल बॉलर राहिलेला असा खेळाडू ओल्ड इज गोल्ड या नक्कीच आपण पाहतोय. पराग हो टोलवलेला आहे. चांगला चेंडू गॅदर केलेला आहे. कुडा नाव टाका. कुडा असेल दिवेश असेल या खेळाडूचे नक्कीच डंका राहिलेला आहे. नक्कीच माधवकार असा संघ आपण नक्कीच पाहतोय. ओंकार मालाड. ओहो ओहो, आता मात्र काय घडलंय काय बिघडलंय. दांडी गोल झालेली आहे. पुढचा दरवाजा बॅटरने उघडा ठेवला. पाठीमागून चोरी झाली.
धावसंघ झाले 14 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. जिथे जिथे विक्स असते तिथे नक्कीच आदरणीय सन्माननीय मंगेश भाऊ यांची एंट्री मात्र फिक्स असते. मंगेश भाऊ कहते चले जंगल में कोई आदमी 2 कदम पीछे ले तो समझो शेर आया है और दहसर में कोई जानवर 2 कदम पीछे ले तो समझो मंगेश भाऊ आया है. नाथ खुला गणपती पुला. नक्कीच नवीन बॅटरला आपण नक्कीच पाहतोय. हर्ष हो अक्रॉस उडवलाय फटका जातोय 6 धावासाठी. कोंबडा कोंबडी कवटाचा पोला. कोंबडा कोंबडी कवटाचा पोला आणि बॅटर मारतोय षटकाराचा गोला. षटकाराचा गोला. हो आल्याला आपला इरादा स्पष्ट केलाय. तू जमी पैदा कर तू आसमां पैदा कर. तू जमी पैदा कर तू आसमां पैदा कर. मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त. तू अपने अंदर पहला आत्मविश्वास पैदा कर और आत्मविश्वास भरा स्ट्रोक खेळते अपनी टीम के लिए. पुन्हा एकदा क्रॉस मारलेला फटका जातोय काऊ कॉर्नर मध्ये. काय फेकी केलेली आहे. यशने मात्र नक्कीच चांगला चेंडू गॅदर केला. तेवढीच चांगली फेकी यश कडून नक्कीच आपण पाहतोय. धावसंघ झाला 21. जे मागे खेळाडू कोण प्रेक्षक वर्ग उभा आहे त्यांना विनंती करतो की बॅनरवर हात ठेवायचे नाहीत. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. धावसंघ झाले 21 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा पारागाना पाहतोय बैठक शॉट. टपली दिलेली आहे. टप्पा टप नक्की जाऊन पाहतोय बैठक शॉट. 1 धावेसाठी धावसंघ झाले 22. 2.5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. धावसंघ झाले 22 धावा. शेवटचा चेंडू आहे निर्णायक असेल. स्टॅकिंग इनलाय बॅटर यश. धावा बनवावे लागतील कारण का पेन्शन असेल तर टेन्शन नसेल. त्यामुळे पेन्शन मात्र नक्कीच ठेवावं लागेल. शफल झालाय. हो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. दन दन खन खन कर धावा के संग संग गुदगुदा खाते. गुद्दू 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 गेंद कहरे में जा रहे हो जा रहे हो जा रहे हो. धावसंघ झाले 26. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. मंगेश सर कहते चलूं वेस्ट इंडीज टीम के पास आईसीसी चैंपियन ट्रॉफी खेलने के लिए पैसे नहीं थे. वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए. बाद में वेस्ट इंडीज टीम आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती. बाद में गाना बजने लगा चैंपियन इज द चैंपियन वेस्ट इंडीज इज द चैंपियन. अरे जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. अरे जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पडद्यावर कोणी वजन द्यायचं नाही. आणि आता मात्र नवीन देवकरणला आपण पाहतोय. सॅमकरणचा भाऊ पॉइंट ट्रॅकवर पाहतो. देवकरण राईट राउंड द विकेट. स्ट्रायकिंग इनलाय बॅटर हर्षला पण नक्कीच पाहणार आहोत. चांगले एज घेतलेले आहे. एज घेतलेले आहे. चेंडूने मात्र बॅटची कीस घेतलेली आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ना मुन्ना ना. पाच गडी बाद होताना नक्कीच आपण पाहतोय. धावसंघ झाले 26. 26 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. धावा बनवावे लागतील. देवकरण आलेल्या नक्कीच आपलं खातं खोललेलं आहे. दोन अक्षराचं लख, 2.5 अक्षराचं भाग्य आणि 3 अक्षराचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनत करावी लागणार आहे. बघा कोणता संघ 4 अक्षराची मेहनत करतोय.
शफल झालाय. हो अक्रॉस रनआउटची संधी आहे. पंचांकडे फक्त अपील करायची आहे, कारण पंचांचं आणि खेळाडूंचं नातं हे सासूचं आणि सुनेचं नातं घरामध्ये जसं असतं तसं त्यांचं नातं आहे, कारण का यांचं कधीच पटत नाही. धावसंख्या झाले 27. हा आकडा मात्र काला दिवस म्हणून ओळखला जातो, कारण का या तारखेला मात्र एक खेळाडूचं निधन झालं होतं. फिल्डिंग मध्ये नक्कीच आपण तब्दिली पाहतोय. रन कर रे भावा, मग तुझीच हवा. कोण आहे भावा, कोण करतो धावा आणि कोणाची हवा? इथे मात्र नक्कीच या परिसरामध्ये मंगेश भाऊ यांची हवा आहे. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा तब्दिली, पुन्हा एकदा देवकरण राईट आर्म राऊंड द विकेट. यश चांगली बॅटिंग आतापर्यंत यशने केलेली आहे आपल्या संघासाठी. सरसेनापती म्हणून कामगिरी करावी लागेल. आणि दहिसरचा आपण नक्कीच एक मोठा खेळाडू थॉमस डायस यांचं नक्कीच नाव ऐकलंय. या खेळाडू सुद्धा नक्कीच क्रीडा नगरीमध्ये थोड्याच वेळात आगमन होणार आहे. पुन्हा एकदा देवकरण टाकला चेंडू. हो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, काय स्ट्रोक मला दन दन खण खण करत जातोय. हवा के संग संग गट्टा के संग संग. नक्कीच आता यशला मात्र आता आईस्क्रीम खावी लागेल. आ फॉर आत्मविश्वास, ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर सकारात्मक दृष्टिकोन, की फॉर क्रियाशीलता. यशला मात्र नक्कीच आईस्क्रीम खावी लागणार आहे. शेवटचे 3 चेंडू आहेत, निर्णायक असतील. चांगली बॅटिंग करतोय. काय खाऊन आला माहिती नाही, पण काय ते वेगळं खाऊन आलेलं आहे. कोणत्या चक्कीचा आटा खाऊन आला माहिती नाही, पण संघासाठी आटापिटा करतोय. यश नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये विराजमान आहे. पुन्हा एकदा देवकरण टाकला चेंडू. हो काय वलवलाय चेंडू. हाफ ट्रॅकर बॉल होता, समजला नाही. जसं आंघोळ करताना साबण निसटावा तसा मात्र चेंडू निसटलेला आहे. चांगली गोलंदाजी, गिरकी घेतली, बॅटरीची सुद्धा फिरकी घेतलेली आहे. पुन्हा एकदा 2 चेंडू आहेत, निर्णायक आहेत. हिरो बनायची संधी आहे. कोण बनतो हिरो, कोण बनतो झिरो? धावसंख्या 31. 31 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. रन कर रे भावा, मग तुझीच हवा. कोण आहे भावा, कोण करतो धावा? शफल झालाय, टपली दिलेली आहे. प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन ट्रॅव्हल होतो चेंडू. 1 धावेसाठी. धावसंख्या झाले 32. कारण तर कबुतराला गौडवाचे पंख लावता येतील, परंतु गगनभराची वेळ रक्तात असावं लागतं, कारण का आकाशाची ओढ मात्र दत्तक घेता येत नाही. आकाशाची ओढ मात्र दत्तक घेता येत नाही. शेवटचा चेंडू आहे, धावा बनवावे लागतील, कारण का 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिले येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. तसं आमच्या मंगेश भाऊने केलेले 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळे केले. कोरोनाचा काळ असो किंवा नक्की जसे सामान्य दिवस असो, तेव्हा मात्र साहेबांनी गोरगरिबांसाठी अहोरात्र मेहनत केलेली आहे. त्यांच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. भावी नगरसेवक म्हणून नक्कीच चर्चा होते. मंगेश भाऊंची त्यांचं आगमन सुद्धा झाले, त्यांचं पदस्पर्शाने भूमी सुद्धा धन्य धन्य साहेब झालेली आहे. जव्या मैदानाकडे शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू आहे. सन्मानच्या कसे धावसंख्या बनवावी लागेल. पुन्हा देवकरण. हो बॉल चेक केलेला आहे. आता बॅटरला मात्र गोलंदाजाला चेक करावं लागेल. बघा काय घडतंय, काय बिघडतंय. या इंडिया का क्रिकेट बिडू. सिक्सर मारतो टाली बिडू, बॉलर पिटे तो गाली बिडू. हो आता मात्र नक्कीच काय घडलंय, काय बिघडलंय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. भाग बसंती भाग इज्जत का सवाल है. वाइट 1+1 ये बड़ी नाइंसाफी है. गब्बर सिंग ये कह के गया, जो डर गया वो घर गया. याच्यानंतर होणार सामना ज्युनियर सम्राट विरुद्ध MM बॉय विरार. या संघाला विनंती करतो टॉस साठी यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये. ज्युनियर सम्राट विरुद्ध MM बॉय विरार. 1 to go. नक्कीच अजित निकमचा आवाज आपण पाहिला. राईट आर्म राऊंड द विकेट. हो काय चेंडू टाकला. हाफ ट्रॅकल बॉल पंचाने दंडित केला आहे. लाइन से बटके तो मिलेंगे फटके गुरु. नियम क्रमांक नक्कीच 22 आपण पाहतोय. नक्कीच चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. चांगली धावसंख्या आतापर्यंत सेट केली गेलेली आहे. धावसंख्या जायले 35.
नक्कीच कांदारे किंग या संघाचा का बोलबाला राहिलेला आहे ते मात्र नक्कीच यश दाखवून देतो. काय बॅटिंग यशने केलेली आहे, जबरदस्त म्हणावी लागेल. चांगली धावसंख्या सेट केली गेलेली आहे. हो MS स्टार मध्ये मारण्याचा प्रयत्न, पंचाने पुन्हा एकदा वाईट दिलेला आहे. बॅक टू बॅक 3 वाइट नक्कीच आपण पाहतोय. इंडिया में फॉक चल रहा है, मंगेश सर कहते चलो इंडिया में फॉक चल रहा है और इस मैदान में वाइट पे वाइट डालते जा रहे. धावसंख्या झाले 36 धावा फलकावर लगावले गेले आहेत. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण लोकांमुळे प्रभू रामाला वनवासात जावं लागलं होतं, माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती आणि ज्ञानेश्वर माऊलीला रेड्याच्या मुखातून वेद बोलावे लागले होते. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक असेल. नवीन बॅटरला नक्कीच आपण पाहतोय, साहिलला नक्कीच आपण पाहणार आहोत. या चेंडूवर किती धावा येतील, निर्णायक असेल हा चेंडू, धावा बनवावे लागतील. ज्युनियर सम्राट विरुद्ध MM बॉयज विरार. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू आहे, धावा बनवावे लागतील. ना नावासाठी ना धावासाठी आपल्याला खेळायचं आपल्या भावासाठी. पुन्हा एकदा देवकरणला आपण पाहतोय, राईट हँड राऊंड द विकेट. प्रेशर असणार आहे 3 वाईटचं, प्रेशर रिलीज करता आलं पाहिजे. केलंय प्रेशर रिलीज. हो बॅक होलात चेंडू टाकलाय. बाहुबली में टप्पा और गेंदबाजी में टप्पा होना जरुरी आहे. एक धाव नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या झाले 37 धावा फलकावर लगावल्या गेल्या आहेत. 38 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. कोणाला सुटली हाव, कोण खातो भाव, पाहत राहा सामन्यातील दुसरा डाव. दोन्ही संघाला विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही आयकॉन उद्योजक आदरणीय सन्माननीय विनोद जोशी सर यांना विनंती करतो की 2 शब्द व्यक्त करायचे आहे टूर्नामेंट बद्दल, या आयोजनाबद्दल सांगायचं आहे. आणि विनोद सर कहते चलू, जो इधर पब्लिक आई हुई है ना, वो चिकन मटन बिरयानी खिलाकर बुलाइए, पब्लिक नहीं है. ट्रकों में भर कर बुलाइए, पब्लिक नहीं है. क्रिकेट के प्रति उनका स्वाभिमान, उनका अभिमान इन्हें खींच के लेके आए. क्षितिज चषक 2025 आज यहां यह टूर्नामेंट आयोजित किया जा रहा है. 4 ओवर का टूर्नामेंट. सभी टीमें यहां उपस्थित हैं. अभी अभी जो मैच हुआ बहुत ही रोमांचक मैच और दर्शकों ने काफी अच्छी तरह से इसे उत्साह से देखा. मैं आपको मेरा और परिचय भी देता हूं. राज कपूर टूर्नामेंट हुआ करता था कभी चैम्बूर में, आपने सुना होगा. राज कपूर टूर्नामेंट में मैं कमेंट्री करता था और वहां पे काफी फिल्म स्टार आते थे. कभी मिथुन चक्रवर्ती, कभी अब ऋषि कपूर, कभी शाहरुख खान, इस प्रकार से कई हीरो आते थे. मैं कमेंट्री करता था. उस समय शाहरुख खान की पहली पिक्चर रिलीज हुई थी. मेरे पास में बैठे हुए थे शाहरुख खान, बोल रहे थे जोशी जी जरा मैं शाहरुख खान, मेरी पिक्चर आ रही है, नहीं जरा कमेंट्री में बात करो. तो मैंने बोला जरा रुक जाओ, जरा बीच में डिस्टर्ब मत करो. तो एक समय हर ऐसा था. कहने का मतलब मैंने न्यूजीलैंड और इंडिया के बीच में वानखेड़े स्टेडियम में 1 डे क्रिकेट का भी एक मैच किया हुआ है कमेंट्री. जब सुशील दोषी इंदौर से फ्लाइट पकड़ रहे थे मुंबई की, वो फ्लाइट कैंसिल हो गई जिसके कारण मुझे वहां पर नियुक्त किया गया और कमेंट्री में कई सालों तक मैंने कमेंट्री की. बाद में उस समय कमेंट्री में कोई इकोनॉमिक्स मदद सिर्फ दिन का 500 रुपया मिलता था और उस समय ये IPL और ये नहीं चलते थे, इतनी प्रसिद्धि नहीं थी. आज कमेंटेटर को कई
प्रकार के इनाम और कई प्रकार के पैसे मिलते हैं। और जो यहाँ पे टूर्नामेंट हो रहा है उसमें बहुत ही अनुशासन और एक खेल भावना से खेलें, इतना ही कह के मैं अपना स्थान ग्रहण करता हूं। धन्यवाद। थँक्यू सर। नक्कीच टॉसच्या बॉक्सकडे आपण नक्कीच पाहतोय। ज्युनियर सम्राट विरुद्ध MM बॉयज विरार या संघामध्ये नाणेफेकी होत आहे। आदरणीय सन्माननीय श्याम पाठक सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होताना पाहतोय। जाऊया सामन्याकडे। स्ट्रायकिंग एंडला एक मोठा बॅटर आपण पाहतोय। कोड 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 कोडा नॉन स्ट्राइकला अरुणला पाहतोय। स्ट्रायकिंगला बॅटर कुडा। या खेळाडूच्या नावाची डंका आहे का? ह्या खेळाडूच्या नावाचं बोलबाला राहिलेलं आहे हे दाखवून दिलेलं आहे। संपूर्ण मुंबईमध्ये जर आपण पाहिलं व्यवसाय गटामध्ये एक नंबरचा असा खेळाडू आपण पाहतोय। नाव आहे कुड 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 कुडा। नक्कीच रत्नागिरी असेल रायगड असेल ज्या खेळाडूचा डंका राहिलेला आहे, ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं। पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय। काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय। नक्कीच एक एक दिवसाला एक खेळाडू 5-5 हजाराची बोली ज्या खेळाडूवर लावली जाते। नक्कीच आता शिवशक्ती चषक असू दे किंवा चिपळूण मध्ये रायगड मध्ये नक्कीच आपण पाहतोय मोठमोठे चषक होतात, तिथे मात्र कुडा आणि दिवेश यांची जोडी नक्कीच आपण पाहतोय। कुडा असेल, दिवेश असेल, करण पाटील असेल, या खेळाडूंचा नक्कीच बोलबाला राहिलेला आहे। बल्लीला आपण पाहतोय नक्कीच चर्चा होईल या खेळाडूंची। या खेळाडूंचा चांगली छाप टाळला। पुन्हा एकदा ओहो बॅकवर्ड लागला चेंडू। यॉर्कर आपल्या भारतातला ब्रह्मास्त्र। कौन कहते कि अलाराम आदमी को जगाता है, अलाराम आदमी को नहीं जगाता गुरु, जिम्मेदार आदमी को जगाती है। अभिषेकला पाहतोय चांगला कमबॅक केला अभिषेकने। ओहो आता मात्र कोण बाद झालाय। कुडाला बाद होताना आपण पाहतोय। डीजेला मिळाली संधी। नक्कीच खुश असतील। मोठा बॅटर मात्र बाद होताना आपण पाहतोय। धावसंख्या झाले 4 धावा। नक्कीच बॉलरची तारीफ करावी लागेल, काय गोलंदाजी केली आहे। ओहो लेफ्ट हँड बॉलरला पण नक्कीच पाहतोय अभिषेक। काय बॉलिंग केलेली आहे अभिषेकने। पहिल्या बॉलला चव्वा पेटल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल। पुन्हा एकदा देवकरण। हो देवकरण आल्यालाच आपला इरादा स्पष्ट केलाय। दणदण खणखण करत चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क। रन मिळाले 4, बेडा झाला पार। थँक्यू डीजे। नक्कीच आमचे मांडवर मात्र इथे आलेले आहेत। नक्कीच साहेब तुम्ही आलात। डीजे थँक्यू, डीजे थँक्यू। मंगेश भाऊ सर घरात भाई बापाचो। मंगेश भाऊ सर कहते चलो घरात भाई बापाचो, रानात भाई वाघाचो, साडेदाच्या मालिकेत भाई अण्णा नाईकाचो। आणि ह्या परिसरामध्ये मात्र भय आहे मंगेश भाऊचो। आगा असलो तो मागा असलो, पाचून इलो तो पोटभर जेवलो। बघूया पाचून कोण इलो। धावसंख्या होताना आपण पाहतोय 8 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत। देवकरणला पाहतोय हो हाफ ट्रॅकर बॉल होता। मिस अंडरस्टँडिंग। पंचांकडे मोठी अपील आहे। पंचांकडे फक्त अपील करायची आहे। नक्कीच तिसऱ्या पंचाकडे गेलेले आहेत। आणि अपील मात्र पंचांनी फेटाळलेली आहे। धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 9 धावा फलकावर लगावले गेले आहेत। हाय व्होल्टेज मुकाबला, प्रेक्षणीय असा सामना। सन्मान करायचा आहे, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे। कोणताही संघ असो पंचांच्या निर्णयाचा मात्र तुम्ही सन्मान करायचा आहे। हे क्रिकेट आहे मित्रांनो। पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे। स्पीडअप करायचं, सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे।
धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतो 9 धावा धाव फलकावर लगावले गेले आहेत. पंचांनी सन्मान करायचा, सामन्याला सुरुवात करायची. मैदानामध्ये क्रिकेट हारला तरी चालेल, पण मनामध्ये क्रिकेट हारू देऊ नका. प्रत्येक आपण जिंकू असं नाही, म्हणून गावासाठी क्रिकेट खेळणं कधी सोडू नका. जिंकल्यावर सर्वच येतील तुमच्या सोबत, म्हणून गावातील कधी भांडू नका. त्याच्यानंतर कोणाच्याही कौतुकाची वाट पाहू नका. गावाच्या नावासाठी कुठलीही स्पर्धा खेळायची मात्र थांबू नका. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या होताना पाहतोय 9 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. नवीन बॉलरला आपण नक्कीच पाहतोय गणेश, राईट आर्म राम द विकेट. गणेशला पाहतोय, टाकला चेंडू. हो, काय घडलंय. आणि फलंदाजाला मात्र बाद होताना पाहतोय. देवकरणला आता आउट होताना पाहतोय. कुडा गेल्यानंतर देवकरण सुद्धा बाद झालेला आहे. संकट मोचक म्हणून कामगिरी करावी लागेल. आता नवीन फलंदाजाला नक्कीच आपण पाहतोय मतंग सारंग. एकच ओंकार माळमध्ये पतंग आहे, त्याचं नाव आहे मतंग. मतंग सारंग नक्कीच पाहतोय. आता मात्र संकट मोचक म्हणून कामगिरी करावी लागणार आहे मतंग यांना, कारण 2 विकेट मात्र गेलेत आणि चांगला असा अनुभव आहे. भरपूर स्पर्धा ज्या खेळाडून गाजवलेल्या आतापर्यंत, असा बॅटरला नक्कीच आपण पाहतोय. जो अपने पास नहीं वो ख्वाब है, और जो अपने पास से उन आज जवाब है गुरु, उन आज जवाब है. धावसंख्या होताना पाहतोय 9 धावा फलकावर लगावले गेले. पुन्हा एकदा गणेश सफल गेंदबाज, टाकला चेंडू. आता मग दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या 10 धावा फलकावर लगावले गेले आहेत. शांत खेळायचं आहे. पुन्हा एकदा गणेश, राईट आर्म राम द विकेट. मोठा बॅटर आहे, स्ट्रायकिंग याला हुकमाचा एक्का आहे. चांगला असा अनुभव, चांगला कट, चांगले प्लेस आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या झालेली आहे 11 धावा फलकावर लगावले गेले आहेत. अगर आपको उड़ना है तो पैरों में जूते नहीं, इरादों में पंख होने चाहिए. नक्कीच मतंगला आपण कुल म्हणून पाहतो. धावसंख्या झालेली आहे 11 धावा. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. 1.2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाले 11 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. नाण्याची पहिली बाजू पाहिली, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र सुरुवात. हो, चांगला कट केला, चांगला कट. आणि पंचांनी निर्णय सांगा 4 धाव्यासाठी जबरदस्त खोदून काढला. आखूड टप्प्याचा बॉल होता, फक्त दिशा दिलेली आहे. धावसंख्या 15. थोड़ा रुकने का, देखने का और कबाली स्टाइल में बाहर फेकने का. हो, पुश केलाय, पुन्हा एकदा मारलेला आहे, उडवलाय 4 धाब्यासाठी. जबरदस्त. आमच्या लहानपणी 2G 3G 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते. एक कानाखाली मारली की पोरं आपोआप रेंज मध्ये यायची. मतंग सुद्धा नक्कीच रेंज मध्ये आलेला डिजाइन मिळाली संधी.
धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. आणि मतरनी मात्र नक्कीच भरपूर असे मैदान आहे, भरपूर असे त्याच्यासोबत सिच्युएशन आलेले आहेत. नक्कीच आपण पाहिले 14 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आहे. मास्टर माइंड गेम खेळावं लागेल. आता मात्र व्हाईट चेंडू बघा, प्रेशर आलेलं आहे. कारण का जेव्हा तुम्ही 2 चौबे मारता नक्कीच तेव्हा मात्र बॉलरवर प्रेशर येतं. प्रेशर मात्र रिलीज करायला द्यायचं नाही. तशीच बॅटिंग करतो आपल्या संघासाठी पुण्यात गणेश. चांगली गोलंदाजी केली, शॉट अटेम्प्ट केलेला, सट्टा शॉट. काय घडतंय, काय बिघडतंय. सीधे उंगली से घी निकल रहे, उंगली क्यों टेढ़ी कर रहे हो. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू असेल. 5 चेंडू, धावसंख्या झाले 20. धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. सफल झालाय. ओहो, दिशा दिली, चांगला पंच, रनची संधी आहे. काय घडलंय. मतंग सारंग नावाचं वादळ मात्र मैदानावर विराजमान झालेलं आहे. आत्महत्या केलं खेळाडूने. कारण टेनिस क्रिकेटमध्ये रनआउट म्हणजे एक प्रकारे आत्महत्या समजली जाते. बारा चेंडू आणि 18 धावाचं समीकरण आहे. मतंनी मध्ये नक्कीच घाई केली. कारण का नक्कीच एक बॉल डॉट झाला असं चाललं, परंतु विकेट महत्वाचे आहे. कारण का 2 विकेट मात्र पडल्या होत्या. कारण का दिग्गज बॅटर नक्की डकआउट मध्ये आपण पाहतोय. ज्याला संधी मिळतो नशीबवान, जो संधी निर्माण करतो बुद्धिमान, आणि मिळालेल्या संधी सोनं करतो तो खरा विजेता. मिळालेल्या संधीचं मात्र आता सोनं करायचं आहे. सोमेश केने ह्या नक्कीच आपण पाहतोय. आता माझा स्ट्रायकिंग एंडला बॅटर अरुण डोरा. अरुण नक्कीच पाहणार आहोत. या खेळाडूंची नक्कीच व्यवसाय गटामध्ये चर्चा होते. ओहो, काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. नाईस शॉट, शॉट ऑफ द डे नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच आल्यास आपला इरादा स्पष्ट केला. धावसंख्या झाले 24. स्ट्रायकिंग एंडला बॅटर डेंजर डोरा. डेंजर डोराला आपण नक्कीच पाहतोय. आल्यास जबरदस्त स्ट्रोक आपला बॅट मधून काढला. चांगले असे अस्त्र आहेत त्याच्या बात्यामध्ये. पुन्हा एकदा अहो, आता मजला उचली घेतोय. दिशान गोलंदाजी, प्रेशर आलं पहिल्या चेंडूवर. आदरणीय सन्माननीय नक्कीच टेनिस विश्व जर आपण पाहिलं, टेनिस विश्व ज्या खेळाडून गाजवलेलं आहे, थॉमस डायस सरांचं इथे आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळात थॉमस डायस सर माझ्या क्रीडानगरीमध्ये येणार आहेत आणि सरांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे. थॉमस डायस नक्कीच व्यवसाय गट आपण पाहिला, ISPL पाहिली, मोठमोठे जे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी पाहिली, आमदार चषक आपण नक्कीच पाहिलं. आणि थॉमस डायस सरांचं इथे आगमन झालेलं आहे क्रीडा नगरीमध्ये. त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. थॉमस डायस सर यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच सत्कार मूर्ती आहेत या स्पर्धेसाठी. भरपूर असे मैदान ज्या खेळाडूने गाजवलेले आहेत. डंका राहिलेला आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल, रायगडमध्ये टुर्नामेंट असो, पूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा ज्या खेळाडूचा डंकर आहे, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. सर्वांनी उभं राहायचं, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. थोडा वेळ सामना थांबवायचा आहे. थॉमस डायस सरांचं क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. नक्कीच टेनिस क्रिकेटला पडले एक स्वप्न सत्य मध्ये उतरवण्याचा मानस. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, टाळ्यांचा आवाज, टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच 1 मॅन आर्मी म्हणून ज्या खेळाडूला उपाधी आम्ही दिलेली आहे टेनिस क्रिकेटने, आणि सचिन पालव सरांच्या शुभा 27 धावा. टेन्शन लेने का नाही. एरोवा शॉट अटेम्प्ट केलाय. धावसंख्या झाला 28. 8 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आहे. 8 चेंडू 10 धावा. दिल की धड़कन इधर और दिल की धड़कन उधर. थॉमस सर कहते चलो काफी रोमांचक मुकाबला
नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आहे रणजित. ओहो खोदून काढलाय परंतु चांगला चेंडू गॅदर केलाय. रनआउटची संधी होती. काय घडतंय काय बिघडतंय काही करायची नाही. अति घाई संकटात नाही. कशी अवस्था होईल प्रिये प्रेमात देणार नाही मी तुला धोका कारण तूच माझी मांजर मीच तुझा भोका अशी अवस्था होऊ नये. शेवटचा चेंडू आहे निर्णायक चेंडू असेल. हो चांगली टपली दिलेली आहे. धावायचं आहे बाग मिल्का बाग इज्जत का सवाल आहे. धाव सांगा झाले 29. 6 चेंडू 9 धावा समीकरण आहे. 6 चेंडू 9 धावा. सामना ऑन आहे. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत. 6 चेंडू 9 धावा असा रंगणारा असा सामना नक्कीच आपण पाहतोय. हर दिन आता है हर दिन जाता है. थॉमस सर कहते चलो हर दिन आता है हर दिन जाता है. मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. 6 चेंडू 9 धावा असा रंगणारा सामना. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा मात्र या स्पर्धेचा नियम आहे. कौन कहते हैं कि टमाटर लाल है लाल तो पगली तेरे गाल है. हमारे इस टूर्नामेंट में आके देखो इधर के बंदे क्रिकेट में माला माल है. 6 चेंडू 9 धावा रन कर रे भावा. नक्कीच थॉमस डायस सरांचं नक्कीच आम्ही अभिनंदन करतो क्षितिज चषकाच्या वतीने. कालच सरांना फोन गेला सर अशी अशी टुर्नामेंट आहे आणि नक्कीच मान ठेवलेला आहे. क्षितिज चषकावर असलेलं प्रेम इथल्या रहिवाशांवर असलेलं प्रेम नक्कीच थॉमस सरांचं दिसून येतं. प्रेक्षक वर्ग सुद्धा नक्कीच आपण पाहतोय. आणि जाऊया सामन्याकडे. 6 चेंडू 9 धावा असा नक्कीच आपण सामना पाहणार आहोत. नक्कीच तापमान वाढतंय. गुलाबी ठंडी में गर्मी का एहसास ना किसी के अभाव में जियो ना किसी के दबाव में जियो. ये अपनी जिंदगी मेरे दोस्त अपने स्वभाव में जियो. इथे हृदयाची धडधड होते. फास्ट सामना खेळवायचा आहे कारण का सूर्यनारायण दिवसभरच्या कामगिरीमध्ये विश्रांतीकडे गेलाय आणि आंध्राचं साम्राज्य मात्र आलेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर डेंजर डोळा आपण पाहतोय. डेंजर डोळा पुन्हा एकदा. ओहो काय गिरकी लेग ब्रेक जबरदस्त सामना. 6 आता मात्र 5 चेंडू 9 धावा असा रंगणारा सामना नक्कीच आपण पाहतोय. 5 चेंडू 9 धावा. उड़ाना भी बाकी है इम्ताना भी बाकी है. नापी हमने मुट्ठी भर जमीन अभी तो पूरा आसमान बाकी है गुरु पूरा आसमान बाकी है. 5 चेंडू 9 धावा. डोळाला पण पाहतोय. नॉन स्ट्रायक नक्कीच सुमेश केनी दोन्ही पण चांगले बॅटर आहेत. 5 चेंडू आहेत. नक्कीच भरपूर वेळा अशी सिच्युएशन मध्ये नक्कीच आपलं संघ पण पाहतोय. हो चौ पंचांकडे फक्त 1 धाव मिळाली. आता मात्र 4 चेंडू 8 धावा असा रंगणारा सामना. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे कारण का झूठ बिकता है सच बिकता है. थॉमस सर बिकती है पूरी कहानी तीनों लोगों में फैला है फिर भी बॉटल में बिकता है पानी. 4 चेंडू 8 धावा. नक्कीच हृदयाची धडधड होते. भगवान सिर्फ लकीरें देता है रंग तो हमें भरना पड़ता है. जसं टेनिस क्रिकेटमध्ये थॉमस सरने रंग भरलेले आहेत. नक्कीच त्यांना आम्ही खेळताना फक्त पाहिलं युट्यूबवर परंतु आता प्रत्यक्षात मुख्य व्यासपीठावर त्यांना आम्ही पाहतोय. नक्कीच या मॅच नंतर एक सेल्फी सुद्धा होईल. 4 चेंडू 8 धावाचं समीकरण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आहे सुमेश केनी. या खेळाडूचं नक्कीच बोलबाला राहिलेला आहे. ओहो आता मात्र काय घडतंय काय बिघडतंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट बहाल केलेली आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. नक्कीच 2 चौवे मात्र तुम्हाला मारावे लागतील कारण का पैसा नसेल तर काय नाही. थॉमस सर कहते चलू बायको नवऱ्याला विचारत नाही पोरगा बापाला विचारत नाही सासरा जावायला विचारत नाही. मैं मानता हूं पैसा खुदा नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं. 2 चेंडू 8 धावा असा हा रंगणारा सामना. हिरो बनायची संधी आहे. कोण म्हणतो हिरो कोण म्हणतो झिरो. नक्कीच बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय 3 चेंडू आहेत. साहिलला आपण पाहतोय खरोखर
हो प्रतिम गोलंदाजी साहिलने केलेली आहे. जखडून ठेवलाय, पकडून ठेवलं, शफल झाला डान्सर ग्राउंड. काय घडतंय, काय बिघडतंय, परंतु कोणता खेळाडू बाद झाला, काय घडलंय, काय बिघडलंय. हे इंडिया का क्रिकेट बिडू, सिक्सर मारतो टाली बिडू, बॉलर पिटे तो गाली बिडू. हे इंडिया क्रिकेट बिडू. सात धावा सा रंगना सामना. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंखों से कुछ न होता, हौसलों से उड़ान होती है. स्ट्राइकिंग एंड लाइन बैटर यश. नक्कीच शुभम लोखंडे सुद्धा यांचं सुद्धा इथे आगमन झालं दैसर मध्ये. 360 म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं त्यांचं नक्कीच आगमन झालेलं आहे. शुभम लोखंडे बोलबाला ह्या खेळाडू सुद्धा आलेला आहे कमी वयामध्ये. या खेळाडून चांगली छाप टाकली. करण सोडा सुद्धा पाहणार आहोत. करण सोडा आणि शुभम लोखंडेची नक्कीच जोडी आपण पाहिली. नक्कीच दापोली तालुक्यामध्ये सुद्धा खेळाडूचा बोलबाला राहिलेला आहे. शिवशक्तीचा नक्कीच चॅम्पियन ठरलेला होता गेल्या वर्षी संघ. जाव्या मॅच कडे 2 चेंडू 7 धावा आहेत. नक्कीच चर्चा होईल सर्व खेळाडूंची. पुन्हा एकदा हा चेंडू आहे, निर्णायक चेंडू असेल मॅचचा. यश काय घडतंय, शफल झालाय, निर्णायक चेंडू. नक्कीच या मॅचची सुद्धा चर्चा होईल. आम्ही कोणत्या संघाला हरवलं याची सुद्धा नक्कीच उद्या चर्चा होईल. दिग्गज असे खेळाडू होते एका संघामध्ये. या खेळाडूंचं नक्कीच थॉमस 1-2-4च्या फॉर्मॅटमध्ये कुडा असेल, ओमकार मालाड हे मोठं एक नाव निर्माण केलेलं आहे, पण त्या संघाला हरवण्याची कामगिरी केलेली आहे. नक्कीच उद्या चर्चा होईल. खरोखर अप्रतिम मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, परंतु ही मैत्रीपूर्ण लढत आहे. कोणी जिंकू दे, विजय मात्र नक्कीच क्रिकेटचा होणार आहे. कोणताही संघ जिंकू दे, विजय मात्र नक्कीच क्रिकेटचा होतो. थॉमस सर सुद्धा नक्कीच भरपूर वेळा शून्यावर सुद्धा बाद झालेले आहेत. 50 सुद्धा होताना त्यांची आम्ही पाहिली. नक्कीच देशाच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपला खेळ ज्या खेळाडूंना दाखवलेला आहे अशा खेळाडूंचं नक्कीच या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. 1 चेंडू आता मात्र 7 धावा. अजून सामना ऑन आहे, अजून सामना ऑन आहे. काय घडलंय, वाईट बॉल नक्कीच आपण पाहतोय. वाईट अजून मॅच आहे, कारण 1 चेंडू मध्ये षटकार मारला तर तुम्ही नक्कीच सामना जिंकू शकाल. सामना ऑन आहे, शेवटपर्यंत तुम्हाला लढत द्यायची. सामना मात्र सोडायचा नाही, कारण का नाम चलान इतना असा नाही ब्रो. करण सोडा कहते चलो नाम चलान इतना आसा नहीं, इसके लिए चर्चे खर्चे पर्चे सब झेलने पड़ते गुरु. 1 चेंडू 6 धावा. नवीन बॅटरला पण पाहतोय. नवीन बॅटर आला अविनाश. जर एक षटकार मारला तर अविनाश हिरो बनू शकतो. 1 षटकार मारायचा आहे, सुवर्ण संधी आहे. 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिले नसेल 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. एक चेंडू 6 धावा. दिल की धडकन इधर, दिल की धडकन उधर. काफी रोमांचक मुकाबला धड धड होताना नक्कीच आपण पाहतोय. हो आणि खांदर किंग हा संघ जिंकलेला सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. मोठ्या संघाला मात्र हरवण्याची कामगिरी खांदर किंग या संघाने केली आहे. ओमकार मॅचचा कर्णधाराला विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलं यश.
यश टिक्कल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला. त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि थॉमस डायस सरांच्या शुभ हस्ते मात्र यश यांना मात्र सन्मान सामनावीरचा पुरस्कार दिला जात आहे. नक्कीच थॉमस डायस सरांनी मात्र दहिसरचं नाव साता समुद्रा पलीकडे नेऊन ठेवलेलं आहे. रायगड असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, ज्या खेळाडूची चर्चा राहिलेली आहे असा खेळाडू थॉमस डायस सर. यश टिक्कल यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावर. यश टिक्कल या मॅचचा सामनावीर. यश टिक्कल थांबायचं नाही, खेळाडूंना विनंती करतो की सामनावीरसाठी फास्ट यायचं आहे. यश टिक्कल यांना विनंती करतो फास्ट यायचं आहे, कोणत्याही खेळाडू थांबायचं नाही, मोठी स्पर्धा आहे.